हॅलो नमस्कार, मी अर्चना इंगडे अर्चना किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे मनाभावापासून। आज आपला व्हिडिओ खूप छान रेसिपी होणार आहे, नक्की बघा, शेवटपर्यंत बघणार ना तुम्हाला सर्व डिटेलमध्ये समजणार आहे। नक्की व्हिडिओ बघा। व्हिडिओ आवडला ना तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच अर्चना किचन क्वीनला सपोर्ट करा। चला तर बघू मग आजची रेसिपी काय आहे ती। चला मग इथं मी बी फॉर 2 बनाना घेतलेले आहेत, ए फॉर ॲपल 1 ॲपल घेतलेला आहे। बघू शकता छानपैकी ॲपल मी कट करून घेणार आहे। बघू शकता त्यांचे छान छान तुकडे करून घेणार आहे, छोटे छोटे। बघू शकता तुम्ही मस्त 2 पाण्याने धुवून घेतलेला आहे ॲपल आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार आहे मी। बघू शकता तुम्ही याचे वरचे शिल्ट काढू नका, त्याच्यातच विटॅमिन आहे। काही लोक त्याची शिल्ट काढतात, पण मी सांगते की त्याचे शिल्ट काढू नका, त्याच्यात खूप विटॅमिन्स आहे। बघू शकता इथं मी ॲपल कापून घेतलेला आहे, त्याच्यानंतर मी बनान्याची शिल्ट पण काढून घेतलेले आहे। बघू शकता तुम्ही छान इथं बनान्याची शिल्ट काढून झाल्यानंतर बघू शकता मिक्सरच्या जारमध्ये मी टाकून घेतलेलं आहे। ॲपल आणि बनाना मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेला आहे। बघू शकता तुम्ही आणि छानपैकी त्याच्यामध्ये 1 चम्मच मोठा 1 चम्मच साखर घालून घेणार आहे। थोडी इलायची पावडर टाकणार आहे। बघू शकता इथे मी 4 इलायची घेतल्या आहे आणि खलबत्त्यामध्ये छानपैकी कुटून घेणार आहे आणि थोडीशी त्याची बघू शकता छानपैकी मस्त हे झालेली आहे पावडर, ते मी याच्यामध्ये मिक्सर जारमध्ये टाकणार आहे। बघू शकता किती छान पावडर झालेली आहे। बघू शकता मिक्सरमध्ये मी आता थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं दूध घालून छानपैकी ग्राइंड करून घेणार आहे। इथं छानपैकी आपलं ज्यूस ग्राइंड झालेलं आहे। बघू शकता इथं आपलं ज्यूस तयार आहे। आता हे आपण गिलासामध्ये सर्व करू। बघू शकता छानपैकी गिलासामध्ये असं टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं दूध घालून परत ते एक वेळ फिरवून आपल्या ग्लासमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर मी थोडेसे तुमच्याकडे काजू बदाम असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकले तरी पण चालेल। बघू शकता मी थोडंसं ॲपलच कापून छानपैकी टाकलेलं आहे, बारीक बारीक तुकडे करून ॲपलचे छान असे हे करून मी असं लावलेलं आहे। बघू शकता त्याचे काप करून। कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।